मी यशश्री बोलतेय. आई बाबा, तुमच्यासोबत खूप काही बोलायचं आहे. मनातलं सगळं काही खरं खरं तुम्हाला सांगायचं आहे. माहिती आहे माझ्यामुळे खूप काही ऐकावं लागत आहे आज तुम्हाला, पण काय करणार, बोलायलाही मीच भाग पाडले त्या सगळ्यांना. कळत नव्हते मला प्रेम काय असते, पण त्याचाच फायदा घेत तेव्हा त्याने मला फसवलं आणि आपल्या कवळ्याच वयात तुमच्या मुलीने त्याला आपलं मन सोपवलं. तेव्हा कळालेच नाही चूक काय आणि बरोबर काय. तेव्हा कळालेच नाही चूक काय आणि बरोबर काय. म्हणूनच आंधळ प्रेम करून त्यालाच बरोबर समजून बसले आणि आज त्या चुकीच्या माणसासाठी मी स्वतःचाच जीव गमावून बसले. आज त्या चुकीच्याच माणसासाठी मी स्वतःचा जीव गमावून बसले. इतकी मोठी चूक करून बसले की मरणही खूप भयानक आले, की माझ्या जन्मदात्यांना मीच त्यांची यशस्वी म्हणून सुद्धा ओळखून देखील नाही आले. लहानाचं मोठं केलं तुम्ही मला, लहानाचं मोठं केलं तुम्ही मला, खंबीरपणे उभं राहायला शिकवलं तुम्ही मला. अगदी 16 वर्षांची असतानाही माझ्या प्रेमाखातर तुम्ही लढलात त्याच्यासोबत. नासमज होते मी की त्याच्यावर प्रेम केलं आणि म्हणूनच अंत आयुष्याचा माझा झाला असा दुर्दैवी. आई बाबा, फुलाच्या पाकळीप्रमाणे जपलत तुम्ही मला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलत तुम्ही मला, पण तुमच्या या फुलावर झपझप वार करताना त्याला अजिबातही नाही वाटली माझी कदर. मला होणाऱ्या त्या वेदनांचा, मला होणाऱ्या त्या त्रासाचा त्याला थोडाही नाही पडला फरक. परत एकदा मला माझ्यासोबत पहिल्यासारखं राहा म्हणून तो सारखं म्हणत होता. परत एकदा मला माझ्यासोबत पहिल्यासारखं राहा म्हणून तो सारखं म्हणत होता. आपण आता लग्न करूया म्हणून म्हणत होता. पण मला मात्र कवळ्या वयातील ती चूक पुन्हा करायची नव्हती. आंधळ प्रेम करून विश्वास मला ठेवायचा नव्हता. माझ्या आईबाबांचा विश्वास मोडून परत एकदा प्रेमात पडायची चूक मला करायची नव्हती. म्हणूनच तोंडावर नकार दिला. नव्याने आयुष्याला सुरू करूयात म्हणून त्याला समजावले, पण त्याने मात्र माझ्या अश्लील फोटोंवरून मला धमकावले. स्वतःला तेव्हा त्याला सोपवण्याची चांगलीच शिक्षा मला मिळाली, पण मला बदनाम करण्याची त्याने चांगलीच तयारी केली. खूप दिवसांचा हा त्रास सहन करत होते. एकटी जाऊन फोनवर त्याच्यासोबत बोलत होते. रोज मरण यातना मी भोगत होते. तुम्हाला काही सांगून तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. म्हटलं आपण आता मोठं झालोय म्हणून एकटीलाच सगळं कोडं सोडवायचे होते. त्याच्यापासून पूर्ण स्वतःला अलिप्त करायचे होते. म्हणून त्या दिवशी माझे फोटो डिलीट करून त्याला समजावून शेवटचा काहीतरी निर्णय घेऊन टाकू म्हणून गेले. पण मला काय माहीत माझ्याच आयुष्याचा शेवट होईल. मी मोठी झाले आहे हा समज माझा चुकीचा ठरला. काश तुम्हाला सगळे काही सांगितले असते. काश त्याही दिवशी तुम्हालाच सोबत घेऊन तिथे गेले असते, तर आज मी तुमच्या सोबत असते. आज वाटत आहे की काही महिन्यांपासून होणारा हा त्रास तुम्हाला न सांगून मोठी चुकी केली आहे मी. प्रेम तर तुम्ही केले होते खरे माझ्यावर. त्याने तर शरीरावर फक्त जखमा सोडल्या, वेडापिसा होऊन माझा अंत केला. इतकं भयानक मरण दिलं की तेव्हाच समजलं आई वडील काय असतात, त्यांचं प्रेम काय असतं. त्याची तर वासना होती, क्रूरता होती. प्रेमभंग झाला म्हणून एक बदला होता. माझे शरीर कापताना एकदाही नाही थरथरले त्याचे हात. मी मात्र मरत होते, पण फक्त तुमचीच आठवण काढत होते की फक्त तुम्हीच आहात ज्यांनी निस्वार्थ माझ्यावर प्रेम केलं, कुठलीच अपेक्षा न ठेवता माझ्यावर प्रेम केलं आणि मीच तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा असा घात केला. मला माफ करा आई बाबा, मला माफ करा. खरं तर तुम्हाला त्रास होईल त्या मार्गाला आता परत कधीच जायचं नव्हतं. तुम्हाला माझी काळजी लागून राहील हे बघायचेच नव्हते मला. रोजच मरत होते मी. काहीतरी निर्णय घ्यायचाच होता म्हणूनच भेटले त्या नराधमाला. पण इतक्या सहज दूर जाणं
त्याला मान्यच नव्हते, पण इतक्या सहज दूर जाणं त्याला मान्यच नव्हते. नियतीने पण तेव्हाच घात केला माझ्यावर. तो तर सगळं प्लॅन करूनच आला होता मला संपवायला. एक एक वार केला त्याने माझ्या चुकलेल्या त्या निर्णयांवर. मी तर विचार केला मरताना सुद्धा की याच मुलावर मी खरंच प्रेम केलं होतं का कधी काळी. हाच होता का तो? काय सांगू बाबा, त्याने मला खूप सहजपणे संपवलं. तुमच्या बाहुलीला कायमचं त्याने तुमच्यापासून दूर केलं. माझ्या मैत्रिणींना माझं एकच सांगणं आहे, माझ्यासारखी चूक तुम्ही कधीच करू नका. कुठल्याच वयात चुकीच्या माणसावर तुम्ही प्रेम करू नका. आणि वाटलंच कधी प्रेम करावं तर या यशस्वीला मात्र तुम्ही विसरू नका. आईबाबांच्या पुढे कधीच जाऊ नका. त्यांच्या नजरेआड कधीच काही करू नका. वाटलंच काही चुकीचं होत आहे तर सगळ्यात आधी तुम्ही त्यांनाच सांगा. कारण पूर्ण दुनिया इकडची तिकडे करतील ते तुमच्या सकासाठी, पण तुम्हाला इजा ते होऊन देणार नाही. आज जी चूक मी केली आहे ती तुम्ही पुन्हा करू नका. चुकीच्या मुलावर प्रेम करू नका. आई वडिलांची मान झुकेल असे कधी काही करू नका. माझ्या कर्माची शिक्षा मी भोगली माझ्या अंताने. तुम्ही मात्र माझ्यापासून काहीतरी नक्की शिका. प्रेम करायच्या आधी आईबाबांना आठवा. दुसरीकडे प्रेम झालंच तर माझ्यासारखं नको व्हायला. म्हणून जात धर्म पडताळा आणि घरी सांगा. नाहीतर उद्या जाऊन नको कुठं दुसऱ्या रेल्वेच्या परिसरात तुम्ही आढळायला. मी चूक केली, तुम्ही या चुकीपासून काहीतरी शिका म्हणजेच झालं. आता आईबाबा त्याला फाशीची शिक्षा मिळणार म्हणजेच मला न्याय मिळणार. पण तुमची यशस्वी परतून कधीच नाही येणार. एक तारा बनून नेहमीच तुमच्यासोबतच राहणार. तुमची ही गोड सोनपरी, तुमचीच कधीच व्यक्त न झालेली यशस्वी.